हा आयोग काय अंतरवालीत तयार झालेला नाही, केला फोन मातोरीमध्ये तयार झालेला नाही। मंडल आयोग हा केंद्राच्या शिफारशीनंतर तयार झालेला आहे। पुढचा मुख्यमंत्री ओबीसीचा मनोज जरांगेंना दिलेलं गाजर आहे। हे जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना गाजर दिलं नसतं तर ते मुंबईत गेले असते आणि मुंबईत जाम केले असते। जर त्यांना खरंच जर यार जर दिला असता तर जरांगे 10 तारखेला कशाला उपोषणाला बसले असते। परत चिठ्ठी बॉक्स मध्ये गेलेली आहे, ती आणखी बाहेर आलेली नाहीये। त्यामुळे या 18 पगड जातीचा या राज्य सरकारने सगळ्यांचा विचार केला पाहिजे। एकनाथ शिंदेंना मी सरसकट संस्था ह्या मराठा समाजाच्या आहे आणि मराठा समाजाच्या संस्था मंडल आयोगाला चॅलेंज करायला मंडल आयोग हा केंद्राच्या शिफारशीनुसार तयार झालेला आहे। मंडल आयोग हा अंतरवाली सराटीत किंवा मातोरीमध्ये तयार झालेला नाही। मंडल आयोग हा केंद्राच्या शिफारशीनंतर तयार झालेला आहे। व्ही.पी. सिंग ज्या वेळेस भारताचे पंतप्रधान होते त्यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग तयार झालेला आहे। मंडल आयोग तयार व्हायला वेगवेगळे कोठारे आयोग, मुदलियार आयोग, भरपूर प्रकारचे आयोग नेमून वरिष्ठ वकिलांची समिती त्यावर बसून तो आयोग तयार झालेला आहे। हा आयोग काय अंतरवालीत तयार झालेला नाही, केला फोन की आले मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ अंतरवालीत। हा आयोग केंद्रामार्फत तयार झालेला आहे। त्याच्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करणे म्हणजे ही काय कोणती सोपी गोष्ट नाही। आणि राहिला दुसरा विषय एक, पुढचा मुख्यमंत्री ओबीसीचा दसरा मेळाव्याच्या वेळेस एकनाथ शिंदेंनी 18 पगड जाती ठरवतील आणि भुजबळ साहेब सर्व ओबीसींना समोर घेऊन सोबत घेऊन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होतील। आम्ही JRच्या समर्थनात नाही, JR फक्त मुंबई जाम व्हावा नाही म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना दिलेलं गाजर आहे। हे जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना गाजर दिलं नसतं तर ते मुंबईत गेले असते आणि मुंबईत जाम केली असती। मुंबईमध्ये गोरगरीब सर्वसामान्य माणसं राहतात, तिथून भारताची ती अर्थव्यवस्था आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। त्याच्यामुळे मुंबईत जावं नाही म्हणून त्यांना गाजर दिला आणि महागारी लावलं। जर त्यांना खरंच जर यार जर दिला असता तर जरांगे 10 तारखेला कशाला उपोषणाला बसले असते। परत काय कारण होतं जरांगेचं उपोषणाला बसायला? चिठ्ठी बॉक्स मध्ये गेलेली आहे, ती बाहेर आलेली नाहीये। चिठ्ठी बॉक्स मध्ये गेलेली आहे, ती आणखी बाहेर आलेली नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा यांनी हे केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती घेऊन हा स्वराज्य एक केलेला आहे आणि इथं शिवाजी महाराजांच्या आहे ना विचाराचा यांनी अंत केलेला आहे। कारण शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती ह्या एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलेलं आहे। याच्यामध्ये शिस्त मराठी बांधवांचा विचार नाही, याच्यात 18 पगड जाती ह्या स्वराज्यासाठी यांनी बलिदान दिलेले आहे। त्याच्यामुळे या 18 पगड जातीचा या राज्य सरकारने सगळ्यांचा विचार केला पाहिजे। एकनाथ शिंदेंना मी इथं जाहीर नगरमध्ये हे छगन भुजबळ साहेबांची व सर्व इतर ओबीसी समाजाची जी सभा आहे यांना मी सर्वांना जाहीर निषेध करतो यांचा बाकीच्यांचा की हे एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व ओबीसींच्या ना पाठीवर खंजीर खुपसलाय। यांना गाजर दाखवून यांचा सर्वांचा आहे ना यांनी फक्त यांना गुलाल दिला ना। आता 10 तारखेनंतर यांचा उपोषण का बदलले, कशाबद्दल उपोषण आहे? ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत असले तर ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही। मग एक सांगतो ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही, एक सांगतो मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे। म्हणजे यांना ताळमेळ नाही आहे। याच्यामुळे हे ना सर्व जाती समाजाचा ना यांनी ना सर्वांचा ना हे केलेलं आहे, फुटपाथाचा प्रयत्न केलेला आहे। राजकारण घडणारच। इथं ओबीसी हे सगळं 18 पगड जाती आहे, इथं 65% 18 पगड जातीचा समावेश आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न मिळता सेपरेट आरक्षण मिळालं पाहिजे। जसं कोरोनामध्ये आपल्याला सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाची होती, तशी आरक्षणामध्ये सोशल अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे। नाहीतर आरक्षणाचा कोरोना होईल आणि कुणालाच काय भेटणार नाही। एक भाकर जर 100 जण खातील आणि एक भाकर जर 40 जण खातील याच्यात खूप फरक आहे। आणि आरक्षण मिळवायचं असेल तर कोणत्याही जातीला किंवा धर्माला एक म्हणजे आरक्षण घेता येत नाही, एका प्रवर्गाला आरक्षण घेता येतं। त्यासाठी सर्वे आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। आणि मराठा समाजातील जातींमधील प्रवर्गाला जर आरक्षण पाहिजे असेल तर ते सेपरेट प्रवर्गामध्ये घेता येईल आणि याच्यामुळं आरक्षणाचा कोरोना होणार नाही आणि सर्वांना समान न्याय मिळेल असं मला वाटतं। सगळ्यांच्या जरी भूमिका वेगळ्या असल्या तरी सरकारवर दबाव आहे आणि सरकारवर दबाव असल्यामुळे सरकार
त्या पद्धतीच्या परिस्थितीनुसार डिसिजन घेत आहे आणि हा जर सरकारचा दबाव हटला तर सरकार सर्व समाजाला न्याय देईल. आणि मेन म्हणजे दबाव असल्यावर आपण आपल्या स्वतःच्या पायात चप्पल घालून बघा काय होतं, आपण बी कोणते डिसिजन घेतो. त्याचप्रमाणे एक गाजर दाखवायचे वेगवेगळे काहीतरी डिसिजन घेऊन सरकारला मुंबईपासून रोखण्यासाठी त्यांनी ते आंदोलन रोखलं आणि त्यामुळे ते आंदोलन थांबलेलं आहे. सर सगळ्या त्यांच्या संस्था आहेत, बोटवर मोजण्या इतक्या ओबीसीच्या संस्था आहेत, बोटवर मोजण्या इतक्या. सर सगळ्या संस्था ह्या मराठा समाजाच्या आहे आणि मराठा समाजाच्या संस्था तिला मराठाच्या पोरातून फी घेऊ नका ना. तुम्ही सर सगळं त्यांना फुकट शिक्षण द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण ओबीसीवर अन्याय का करता, घुसखोरी का करता, आम्ही होऊनच देऊ शकत नाही. ओबीसी समाज पूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे आज. आणि जर त्याचं कायद्यात रूपांतर होणार असेल आणि जर झालंच तर हे फार मंत्रिमंडळ पूर्ण देशाला हे ओबीसीच्या भागात पाहायला मिळणार आहे. हे इतकं भयंकर होईल का पूर्ण ओबीसी समाज हा एका बाजूला झालेला आहे आज. त्यांनी मराठा ओबीसी हा वाद लावला राजकारणापुरता, पण त्यात ओबीसीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे हा अध्यादेश कधीही जारी होऊ शकत नाही.